नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे गोवंशाची अवैध वाहतूक रोखली। शहरातील दोंदे हाऊसिंग सोसायटीत आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता कामाचा शुभारंभ। अंबड पोलिसांनी लावला चोरीचा छडा, आरोपी जेरबंद। आरोग्य विभागाच्या वतीने सिकल सेल आजाराविषयी करण्यात आली जनजागृती। आणि आमदार अनुप अग्रवाल यांनी शब्द पाळला, पांडवनगर परिसरात रस्ता काम पूर्ण। आता बातम्या विस्ताराने। धुळे शहरातून गोवंशाची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे। गोरक्षकाच्या सतर्कतेमुळे कत्तलीच्या इराद्याने गोवंश वाहतूक रोखण्यात आली आहे। धुळे शहरातून अवैधपणाने कत्तलीच्या इराद्याने गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त होताच गोरक्षकांनी सतर्कता दाखवीत संबंधित वाहनाची तपासणी केली असता त्यात निर्दयतेने गोवंशाची वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच स्थानिक पोलिसांना घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी संबंधित दोघांना जेरबंद केले आहे। गोवंशाची गोशाळेत व्यवस्था केली असून टेम्पो वाहन जप्त करण्यात आले आहे। धुळे शहरातील दोंदे हाऊसिंग सोसायटी देवपूर येथे रस्ता कामाचा शुभारंभ आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला आहे। भविष्यात शहराचा सर्वांगीण विकास साधणार असल्याची ग्वाही यावेळी अग्रवाल यांनी दिली आहे। धुळे शहरातील महानगरपालिका प्रभाग क्रमांक 2 परिसर येथील दोंदे हाऊसिंग सोसायटी देवपूर धुळे येथे रस्ता काम मंजूर करण्यात आले होते। मात्र निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने हे काम रखडले होते। आता आचारसंहितेचा अडसर दूर झाल्याने या रस्ता कामाचा शुभारंभ नुकत्याच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला आहे। यावेळी स्थानिक नागरिकांचा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना अनुप अग्रवाल म्हणाले की या परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे। आता रस्ता कामानेही वेग घेतला आहे। संपूर्ण धुळे शहराचा सर्वांगीण विकास साधण्याची ग्वाही यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे। आज दोंदे हाऊसिंग सोसायटी या रस्त्याचं कामाचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 मधील पांडवनगर असेल, दोंदे कॉलनी असेल, भरपूर रस्ते जो बॅकलॉग होता इलेक्शन काळात जे अटकलेले होते आचारसंहितेमुळे, ते कामं आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। या भागांमध्ये पाईपलाईनचे कामं झाल्यानंतर भरपूर कामं राहिलेले होते, परंतु आता जवळपास 70 ते 80% कामं करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत। उरलेले कामंही या 6 महिन्याच्या आत पूर्णतः देवपूरमध्ये कामं होऊन जातील आणि प्रभाग क्रमांक 2चे सर्व आमचे नगरसेवक भारतीताई असेल, नंदू काका असेल, नागमोते असेल, पप्पू असेल, वाघताई असतील, आमचे मंडळ अध्यक्ष असतील, सर्वच आमचे नेते डॉक्टर सुशील महाजन असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेटंपळकर, पुढील सर्व कामांचे नियोजन ते आता याच्यानंतर होणार आहेत आणि हे कामं लवकरात लवकर पूर्ण होतील, कामं क्वालिटीची होतील हे सर्वांना मी सांगू इच्छितो। आणि चांगले कामं या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करू आणि या शहराचा चेहरा मोहरा लवकरात लवकर बदलू। जय श्री। अंबड पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा छडा लावीत एका चोरट्यास जेरबंद केले आहे। सिक्रम सिंग जोशी यास अटक करीत चोरीची मोटरसायकलसह 18,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातील अंबड पोलीस स्टेशन गुन्हे शोध शाखेस चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे। पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात विक्रम सिंग जोशी वय 25 हा इसम चोरीचे वाहन बाळगून असल्याची माहिती प्राप्त होताच अंबड पोलिसांच्या पथकाने छापेमारी करीत जोगी यास ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीची मोटरसायकल व 18,000 रुपयांची रोकड हस्तगत केली आहे। अधिक चौकशी केली असता
चोरी प्रकरणाचा छडा अंबड पोलिसांनी लावला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली आहे। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरुम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकल सेल आजाराविषयी जनजागृती करीत शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली आहे। जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून प्रत्येक आरोग्य केंद्रामार्फत कार्यक्षेत्रात सिकल सेल बाबतीत जनजागृती मोहीम राबविली जात आहे। धुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकल सेल आजाराविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे। धुळे शहरासह ग्रामीण भागात आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक आरोग्य केंद्रामार्फत जनजागृती करीत सिकल सेल आजाराविषयी असलेले गैरसमजबाबत समुपदेशन करण्यात येत आहे। धुळे शहरातून विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी एकत्र येत सिकल सेल आजाराविषयी जनजागृती रॅली काढली आहे। या रॅलीत धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी पदाधिकारी सहभागी झाले होते। धुळे शहरातील पांडवनगर परिसरात डीपी रस्ता काम करण्यात आले आहे। आमदार अनुप अग्रवाल यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे काम पूर्ण केल्याने स्थानिकांच्या वतीने आमदार अग्रवाल यांचा सत्कार करीत आभार व्यक्त करण्यात आले आहेत। धुळे शहरातील पांडवनगर व परिसरात डीपी रस्ता काम आमदार होताच वेगवानपणे पूर्ण करणार असा शब्द आमदार अग्रवाल यांनी यापूर्वी दिलेला होता। दिलेल्या शब्दाप्रमाणे आमदार अनुप अग्रवाल यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी होताच प्राधान्याने डीपी रस्ता काम पूर्ण केल्याने नागरिकांनी आभार मानित समाधान व्यक्त केले आहे। या निमित्ताने आमदार अनुप अग्रवाल यांचा स्थानिकांच्या वतीने सत्कारही करण्यात आला। यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले। नमस्कार।